महाराज की नमो पार्वती पते हर हर महादेव। महागाईवरती नियंत्रण करता येत नाही तर त्यांनी स्पष्टपणे आपल्या हातात बांगड्या भराव्या, कारण की मोदी सरकारला फक्त आणि फक्त इस्रायल अमेरिका यांच्या समोर झुकता येतं आणि त्यांच्या समोर नाचता येतं. तर माझा हा विचार आहे की त्यांना मी बांगड्यासहित घुंगरूही उद्या पोस्टाने पाठवते, कारण की ही महागाई वाढत चालली आहे दिवसेंदिवस आणि ही महागाई आमच्या गरीब लोकांना चालणार नाही. सगळ्या गरीब लोकांच्या वतीने मी आज आवाज उठवते, कारण की हे जी महागाई वाढते दिवसेंदिवस, दरांमध्ये जी वाढ होते, 2014 साली गॅस सिलेंडरचा भाव काँग्रेसच्या काळात 410 रुपये होता. आज जरी 2026 मध्ये जर आपण काँग्रेसच्या काळात जर सिलेंडरचा भाव बघितला असता तर तो जास्तीत जास्त 600 रुपयापर्यंत वाढला असता. पण आज जे महागाई या लोकांनी 1000-1200 पर्यंत सिलेंडरचे दर नेले, तर हे बिलकुल चालणार नाहीये. आम्ही त्यावरती आवाज उठवणार, असाच आम्ही आंदोलन करत राहणार. याच्यावरती आम्हाला उत्तर पाहिजे आणि उद्या पोस्टाने तर मोदीजींपर्यंत त्यांच्या बांगड्या आणि घुंगरू पोहोचणारच आहेत, तर त्यांनी ते घालावे आणि याला उत्तर द्यावे. धन्यवाद. हे जे सगळे क्रायसिस उभे झालेले आहेत आता सर, LPG जे आहे, पण भविष्यात पेट्रोल डिझेलचे होणार आहे, ह्याच्यासाठी जबाबदार केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि हरदीप पुरी आहे. ह्याचं नियोजन त्यांनी फार पूर्वी करायला पाहिजे होतं. जेव्हा हे आखातात युद्ध पेटलं होतं त्यावेळेलाच कळलं होतं की असे क्रायसिस उभे राहणार आहेत. तेव्हा जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा सांगितलं होतं की आपल्याकडे भारतामध्ये 75 दिवसांचा स्टॉक अवेलेबल आहे म्हणून. आणि तुम्ही जर प्रत्येक बाकी देशाचं बघितलं, प्रत्येक देशाचं जर बघितलं की असे जर कुठेही पेट्रोल डिझेलचे क्रायसिस उभे आहेत तर प्रत्येकाकडे 200 दिवसांचा 300 दिवसांचा असा स्टॉक प्रत्येक देशाकडे अवेलेबल असतो. आमच्याकडे का नाही आहे असतो? ह्याची पूर्णपणे जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. 50 दिवसापूर्वी जर सांगितलं होतं की 75 दिवसांचा स्टॉक आहे, तर बरोबर 20-25 दिवसांनी येऊन सांगतात की 25 दिवसाचा स्टॉक आहे. तर बाकी 25 दिवसांचं गणित गेलं कुठे? ह्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. आणि आज जे लांब पळतायत ह्या विषयांपासून उत्तर देण्याचं, संसद भवनापासून लांब पळतायत, पत्रकारांपासून लांब पडतायत, तर त्यांना हे उत्तर द्यावंच लागेल की लोकांची तुम्ही ही कशी काय व्यवस्था करणार. कारण आता तीच परिस्थिती आलेली आहे. सिलेंडरला आता जी आहे ती म्हणजे तिलांजली देण्याचीच वेळ आलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल आमच्या काही भगिनींनी लाकडी मोळ्या सुद्धा आणलेल्या आहेत आणि बऱ्याचशा हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं असेल, कोल्हापूर, पुणे, नाशिक असू दे, व्यवसाय बंद पडलेले आहेत. लोक लाकडांवर, चुलींवर आता हॉटेल चालवत आहेत. म्हणजे देशाची कशी सत्यानाशी होते ती बघा. व्यावसायिक सुद्धा व्यवसाय बंद पडतायत, लोकांची गैरसोय होते. स्टुडंटना जेवण मिळत नाही खानावळी बंद झाल्यामुळे. त्यामुळे ह्या गोष्टीचा लवकरात लवकर निवारण उत्तर त्यांना द्यावंच लागेल, नाहीतर मग जी खुर्ची आहे ती खाली करावी लागेल.